श्री गुरुदेव दत्त, अक्कलकोटचे स्वामी समर्थ असोत, गाणगापूरचे श्रीपाद श्री वल्लभ असोत किंवा पिठापूरचे दत्तात्रेय असोत, हे सर्व दत्तगुरूंचेच अंशरूप अवतार मानले गेले आहेत. जे भक्त अथांग संकटात सापडतात, त्यांच्या हाकेला धावून जाणारे आणि अशक्य शक्य करणारे हे कृपेचे सागर आहेत. आज आपण अशाच एका अद्भुत, डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि दत्तगुरूंच्या अगाध चमत्काराची प्रचिती देणाऱ्या कथेचा प्रवास करणार आहोत. ही गोष्ट आहे श्री क्षेत्र गाणगापूर आणि आंध्र प्रदेशातील पिठापूर परिसरातील. श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तगुरूंचे कलियुगातील पहिले पूर्ण अवतार मानले जातात. त्यांच्या वास्तव्याने आणि चरणांनी पवित्र झालेल्या या भूमीत अनेक भक्त नित्यनेमाने दर्शनासाठी आणि अनुष्ठानासाठी येत असतं. याच काळात एका छोट्या गावात अप्पा भट नावाचे अत्यंत नम्र, कष्टाळू आणि निस्सीम दत्तभक्त ब्राह्मण राहत होते. अप्पा भट रोज सकाळी नेमाने गोरगरिबांच्या घरी जाऊन भीक मागून मधुकरी अन्न गोळा करत आणि उरलेला सारा वेळ दत्तगुरूंच्या नामस्मरणात आणि पूजेत घालवत असतं. त्यांच्या घरी ऐश्वर्य किंवा संपत्तीचा लवलेशही नव्हता, पण दत्तभक्तीचे अपरंपार धन त्यांच्याकडे होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब दत्तचरणी लीन झाले होते. एके दिवशी कडक उन्हाळ्याचे दिवस आले. परिसरातील सर्व नद्या कोरड्या ठाक पडल्या होत्या. विहिरींचे पाणी आटले होते आणि जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा थेंबही उरला नव्हता. गावात अन्नाचा आणि पाण्याचा हाहाकार उडाला होता. अशातच अप्पा भटांच्या घरी अचानक त्यांचे एक जुने आणि आदरणीय पाहुणे आले. पाहुणे घरी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य असते, पण दुर्दैवाचे खोल म्हणजे अप्पा भटांच्या घरात पाहुणे सोडाच, स्वतःच्या कुटुंबासाठीही अन्नाचा एक दाणा शिल्लक नव्हता. चूल पेटवण्यासाठी शिधा दूरच, पण साधा पिण्याचा पाण्याचा थेंबही घरात नव्हता. पाहुणे उपाशी पोटी घरी आलेले पाहून अप्पा भटांचे मन विदीर्ण झाले. ते अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी आपल्या पत्नीला जवळ बोलावून काळजीयुक्त स्वरात विचारले, "घरात पाहुणे आले आहेत आणि चूल पेटवण्यासाठी काहीच नाही. अशा वेळी या अतिथींचा सत्कार कसा करावा? माझा तो धर्म कसा पाळला जावा?" त्यावर अप्पा भटांची पत्नी अत्यंत धैर्याने व विश्वासाने म्हणाली, "घाबरू नका स्वामी, आपले दत्तगुरू आपल्या पाठीशी आहेत. ज्याने आपल्याला आयुष्य दिले तोच या संकटातून मार्ग काढेल. तुम्ही देवाचे स्मरण करा, तोच काहीतरी चमत्कार दाखवेल." पत्नीचे हे बोल ऐकून अप्पा भटांना थोडे धीर आले. त्यांनी तातडीने घराबाहेर पडून एका शांत ठिकाणी आसन मांडले आणि दत्तगुरूंचे तीव्र ध्यान सुरू केले. त्यांनी डोळे बंद करून मनापासून साकडे घातले, "हे श्रीपाद श्री वल्लभा, हे त्रिमूर्ती दत्तात्रेया, आज माझ्या घरी आलेल्या पाहुण्याच्या आदरातिथ्याची लाज राखणे हे केवळ तुझ्या हातात आहे. मी पूर्णपणे तुझ्या चरणी शरण आलो आहे. माझ्या कर्माची आणि भक्तीची लाज राख प्रभू." काही वेळ डोळे बंद करून प्रार्थना केल्यानंतर जेव्हा अप्पा भटांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांना एक अद्भुत आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा चमत्कार पाहायला मिळाला. त्यांच्या घराच्या पडवीत एक तेजस्वी संन्यासी उभे होते. त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र होते, गळ्यात रुद्राक्ष माळा होती आणि चेहऱ्यावर सूर्यासारखा तेजपुंज प्रकाश झळकत होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द श्रीपाद श्री वल्लभ हेच दत्तगुरूंचे रूप धारण करून त्या भक्ताच्या घरी प्रत्यक्ष प्रकट झाले होते. ते तेजस्वी संन्यासी स्मितहास्य करत अप्पा भटांना म्हणाले, "अप्पा भट, काळजी करू नका. अतिथी हा देवाचे रूप असतो आणि भुकेल्या अतिथीला अन्नदान करणे हा या पृथ्वीवरील सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही अजिबात संकोच करू नका. आत जा आणि स्वयंपाकघरात जाऊन पहा तिथे काय आहे ते." गुरुकचे हे शब्द ऐकून अप्पा भटांनी आश्चर्यचकित होत धावतच स्वयंपाकघरात पाऊल ठेवले. तिथे जे दृश्य त्यांनी पाहिले त्याने ते थक्क झाले. ज्या भांड्यांमध्ये काहीच नव्हते, ती सर्व भांडी सात्विक अन्न, विविध पक्वान्ने आणि साखरेने भरलेली होती. घराच्या कोपऱ्यात पाण्याचा एक भरलेला तांब्या आणि खळाळत वाहणारा गोड पाण्याचा स्रोत निर्माण झाला होता. अप्पा भटांच्या डोळ्यात आनंदाचे आणि कृतज्ञतेचे पूर वाहू लागले. त्यांनी धावत येऊन त्या संन्याशाच्या चरणी माथा टेकवला आणि घाईघाईने त्यांना घरात बसवले. पण दत्तगुरूंचा चमत्कार इथेच थांबला नाही. जेव्हा अप्पा भटांनी त्या पाहुण्यांना आणि त्या तेजस्वी संन्याशाला जेवायला वाढण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना जाणवले की जेवढे वाढले तरी ती अन्नाची भांडी कधीच संपत नव्हती. जणू काही तो अक्षय अन्नछत्र सोहळाच सुरू होता. घरातील प्रत्येक जण, पाहुणे आणि स्वतः संन्यासी महाराज तृप्त होऊन जेवले. सर्वांचे पोट भरले, पण अन्नाचा साठा तिढाही कमी झाला नाही. जेव्हा सर्वजण जेवून उठले आणि अप्पा भटांनी त्या संन्याशाचा निरोप घेण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी बाहेर पाहिले, तर ते तेजस्वी संन्यासी तिथे नव्हते. ते अंतर्धान पावले होते. पण संपूर्ण घरात एक अफाट व दिव्य सुगंध दरवळत होता
आणि हवेत प्रत्यक्ष दत्तगुरूंच्या पादुकांचे ठसे उमटलेले स्पष्ट दिसत होते. अप्पा भटाला समजायला वेळ लागला नाही की ज्याची आपण निष्ठापूर्वक भक्ती केली, ज्याचा धावा केला, ते प्रत्यक्ष दत्तगुरूच आपल्या संकटाच्या वेळी धावून आले होते. त्या दिवसापासून अप्पा भटांच्या घरात कधीच कसलीही कमतरता भासली नाही. त्यांची श्रद्धा आणखी दृढ झाली आणि त्यांची 7ही पिढी दत्तकृपेने धन्य झाली. ही अद्भुत कथा आपल्याला हेच शिकवते की जगात मनुष्य कितीही संकटात असला, जरी चारही बाजूंनी दरवाजे बंद झाले असले, तरी श्रद्धा आणि सबुरी ठेवून जो कोणी दत्तगुरूंची आर्तभावाने हाक मारतो, त्याच्या पाठीशी हे त्रिमूर्ती स्वरूप नेहमी धावून येतात. भक्ताच्या हाकेला धावून जाणारे दत्तगुरू आजही आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना संकटातून तारतात. आजच्या या पवित्र कथेतून आपणही हेच बोध घेऊया की जीवनातील प्रत्येक संकटात दत्तगुरूंचे स्मरण ठेवावे. त्यांच्या चरणी लीन होऊन आपणही प्रार्थना करूया की आमच्याही जीवनातील अज्ञानाचा आणि संकटांचा अंधार दूर करून आम्हाला भक्तीचा प्रकाश आणि शांती लाभू दे.